हॅलो नमस्कार। आज आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीची शॉर्ट पॅन्ट कशी शिवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी चार्टवरती मापे दिली आहेत। कापड आपण 4 फोल्डमध्ये घेणार आहोत। कंबर 21 आहे, त्याच्यामध्ये 1 ते 2 इंच घ्यायचा। हिप 22 आहे, त्याच्यामध्ये 2 इंच घेतला आहे। कोच 8 आहे आणि बॉटम घेर 14 आहे, त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचा। कमरेचा चौथा भाग आणि बॉटम घेर हा निम्मा टाकायचा। पूर्ण लांबी 13 इंच आहे, प्लस त्याच्यामध्ये 3 इंच घेतला आहे। 2 इंच इलास्टिकसाठी आणि 1 इंच फोल्डिंगसाठी। अशी ही शॉर्ट पॅन्टची मापे आहेत। आता आपण पॅन्ट कटिंग करण्यासाठी घेऊया। आता आपण त्या मिशनीवरती शिवून घेऊया। दोन्ही साइडून कपडा सरळ बाजू आतल्या साइडला करायची आणि उलटी बाजू वरती करायची आणि कोच एरिया शिवून घ्यायचा। दोन्ही साइडून कोच एरिया शिवून घेऊया। डबलची टिप मारल्यानंतर टिप उसवत नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅन्ट पकडून सरळ करायची। आता खालच्या बॉटमला अर्धा इंच आत घालून फोल्ड मारून घेऊया। दोन्ही साइडून आपण तसेच फोल्ड मारून घेऊया। आता आपण मधला भाग शिवून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ते शिवून घेऊया। डबलची टिप मारायची म्हणजे उसवत नाहीये ते। आता आपण इलास्टिकसाठी 2 इंच वरती सोडलं होतं, ते आपण अर्धा इंच आत घालून फोल्ड मारून घेऊयात। इलास्टिक मी 1 इंचाची घेतली आहे। इलास्टिक घालण्यासाठी थोडंसं मोकळं सोडायचं आणि इलास्टिक घालून घ्यायची। इलास्टिक मी 21 इंच कंबर आहे, त्याच्यातून मी 2 इंच कमी केले। 18 इंचाची इलास्टिक घेतली आहे मी। आता इलास्टिक आपण घालून घेऊया। आता आपण इलास्टिक घालून घेतल्यानंतर राहिलेली जागा आपण शिवून घेऊया। ही झाली आपली 4 ते 5 वर्षाच्या मुलीची शॉर्ट पॅन्ट तयार। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।